नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मामी ही पिल्लूला बघायला आलेली असते आणि तेवढ्यातच तिला जाग येते आणि मामी म्हणते की हे बघा, हिची झोप झाली वाटतं, ही उठली आहे. तेव्हा अंजली पण बाळाकडे बघत असते. तेवढ्यातच समोरून आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही डॉक्टर आणि नर्सच्या वेशामध्ये आलेले असतात. ईश्वरी अर्णवला खुणावत असते की सर, तुमच्या नाकाचा मास्क जरा वर करा, कारण अर्णवच्या नाकाला दिसल्यामुळे ताई पटकन ओळखू शकते हे त्याला माहीत असतं. त्यामुळे आता दोघंजणी आल्यावर ईश्वरी त्याला व्यवस्थित राहायला सांगते. आता अंजली आणि त्या दोघांनाही बघते तेव्हा विचार करते की हे दोघं कोण आहेत. वल्लरी विचारते की कोण आहात आपण. तेव्हा मग ती म्हणते की हे डॉक्टर भडकुचन. तेव्हा अर्णव पटकन म्हणतो की मी डॉक्टर भडकमकर आणि या सिस्टर आहेत सिस्टर बडबड. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की मी बर्वे बर्वे सिस्टर आहे, मी इथे आली आहे बाळाला बघण्यासाठी. तेव्हा मग ती वल्लरी विचारते की मला सांगा, तुम्ही इथे नवीन आहात का, म्हणजे अगोदर कधी तुम्हाला पाहिलं नाही येते. तेव्हा ते दोघंही म्हणतात की हो, म्हणजे आम्ही नवीन नाही आहोत, इथेच असतो आम्ही, पण दुसऱ्या मॅडम होत्या त्यामुळे आम्ही इथे नव्हतो. तेव्हा मग ती म्हणते की मग जोगळेकर मॅडम कुठे गेल्यात. तेव्हा ते दोघंही म्हणतात की ॲक्च्युली काय ना, जोगळेकर मॅडमची खूप जरा थकवा आल्यासारखं झालेलं, म्हणून ना त्या घरी गेल्यात. कसं आहे ना, तुमचं बाळ आणि आणखी काही डिलिव्हरीज झाल्या त्यांच्या, त्यामुळे त्यांची डिलिव्हरी घरीच केली. तेव्हा वल्लरी विचारते की काय काय बोलताय तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की म्हणजे त्या घरी गेल्यात असं म्हणायचं होतं मला. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही जरा प्लीज तिथे त्या मॅडमशी जाऊन बोला, आम्ही बाळाला जरा बघतो. आणि वल्लरीला त्या बाजूला करते आणि मग दोघंजणही आता बाळाला बघायला जातात. आता ईश्वरी ही बाळाला बघत असते. अर्णव आणि ईश्वरीला बाळाला बघितल्यानंतर खूपच वेगळा असा आनंद होतो. ते दोघं बाळाकडे बघतच राहिलेले असतात. वल्लरीला मात्र त्यांना बघून संशय येतो की नेमकं यांना काय झाले, यांचं वागणं जरा मला वेगळंच दिसते असं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असतं. अर्णव आता बाळाकडे बघत असतो आणि तो बाळाला बघितल्यानंतर अगदी सेंटी होऊन जातो. तेव्हा मग अंजली ही म्हणते की तुम्ही दोघं कोण आहात, म्हणजे मला कळत नाही आहे, बाळाकडे असे का बघताय तुम्ही, पहिल्यांदा बाळ बघितल्यासारखं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ॲक्च्युली हो, सरांचा ना स्वभावच तसा आहे, सर ना फार सेंटी आहेत, कोणत्याही लहान बाळाला बघितलं ना तरीही सर तसेच रिॲक्ट करतात. त्यावेळेला ती म्हणते की अच्छा, मला जरा हे काही विचित्रच वाटतंय. तेव्हा तो म्हणतो की नो मॅम, ॲक्च्युली काय ना, की बाळ हे असं वेगळं आहे ना, आतापर्यंत मी खूप बाळ बघितली, सकाळपासून चेकअप केलं, पण सगळ्या बाळांमध्ये ना तुमचं बाळ खूपच शांत आहे आणि खूपच क्यूट आहे, अतिसुंदर. आणि या बाळाचे जे हावभाव आहेत ना तेही खूप छान आहेत, खूप छान ॲक्टिव्ह आहे तुमचं बेबी, असं डॉक्टरसारखं तो तिला बोलत असतो. अंजलीला मात्र वेगळंच वाटत असतं. तेव्हा आता शुभंकर येतो आणि म्हणतो की काकू जरा थांबा, तुम्ही कुठे नाश्त्याचं बघताय, आता मी जाऊन काय आणलंय ते बघ. तेव्हा मग ती म्हणते की काय रे, काय आणलंयस आज. तेव्हा तो म्हणतो की मी स्पेशल तुमच्यासाठी इंदोरी पोहे बनवले आहेत. तेव्हा ती अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणते की काय, तू इंदोरी पोहे बनवले. मग तो म्हणतो की हो, मला काही कमी समजलोय का, मी पण इंदोरवरून आहे आणि हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी पोहे. तेव्हा ती खायला चाललेलीच असते. तेव्हा तो म्हणतो की काकू हे काय, तू पण इथे मुंबईला येऊन आपली इंदोरची पद्धत विसरलीस वाटतं, पोहे कसं खायचे असतात. ती म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं, पोह्यांवरती असं हे स्पेशल शेव आणि जिरावन खाल्ल्याशिवाय तू पोहे कसे खाऊ शकतेस. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की थांब, हे घे, हे स्पेशली शेव आणि त्यानंतर हा जिरावन, तेव्हा मग आता पोहे खाऊन बघ. तर ती पोहे खाते आणि म्हणते की वा, किती सुंदर बनवलेस रे पोहे, अप्रतिम, एकदम मस्तच. तेव्हा नम्रताला पण तो पोहे खायला देतो आणि नम्रता म्हणते की आई, अगं आपलं पोट तर खराब होणार नाही आहे ना, म्हणजे नक्की काय आहे हे प्रकार. तेव्हा मग ती म्हणते की तू एक काम कर, पोहे खाऊन तर बघ. त्यावर तो पण बनवून दाखवतो की हो बरोबर, अगं नमेढमे एकदा पोहे खा आणि बघ, तुला आठवेल मग मी काय बोलतोय ते. त्यावेळेला आता तिथे नम्रता ही पोहे खायला लागते आणि म्हणते की वा, खरंच शुभू, एकदम मस्त बनवलेस पोरी, बाहे एकदम भारी आहे. तेव्हा मग आता ती त्याचं कौतुक करत असते. वल्लरीला मात्र या दोघांवरती जरासा संशय येत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही त्या बाळाला अगदी आनंदाने बघत असतात. ईश्वरी म्हणते की सर, आता जरा तुम्ही बाजूला व्हा, मला जरा बाळाला बघू दे. तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो की नको, मी बघतोय ना बाळाला, मला जरा चेक करू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाळाचे हार्टबीट्स चेक करा. तेव्हा आता अर्णव हा बाळाचे हार्टबीट्स चेक करायला घेतो
आणि तो ते करत असताना दोघीही वल्लरी आणि अंजली त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघतच असतात, कारण की जो काही त्याचा वागण्याचा अंदाज होतो तो एकदमच वेगळा असतो. त्यानंतर मग तो म्हणतो की खूप छान, खूपच छान. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे बघते वल्लरीकडे आणि तिला कळत असतं की वल्लरीला हे सगळं काहीतरी गडबड आहे असंच समजतंय. मग तो म्हणतो की एकदम परफेक्ट, बाळाचे हार्टबीट्स वगैरे पण छान आहेत आणि बाळही खूपच क्यूट आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे काय ना, सरांना ना बाळाला असं व्यवस्थित चेक करावं लागतं. काहीही बाळामध्ये प्रॉब्लेम असू नये असं त्यांना वाटतं आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये सरांची ही स्पेशालिटी असते की सर बाळाला अगदी व्यवस्थितपणे चेक करत असतात. ईश्वरी म्हणते की सर चला, झालं आहे का तुमचं चेक करून? मग मला जरा बाळाला बघू दे. आता ईश्वरी बाळाला चेक करण्यासाठी येते. तेव्हा मग तो तिला खुणावतो की स्टेथोस्कोपने बाळाला बघ. तेव्हा मग ती स्टेथोस्कोप घेते आणि बाळाला चेक करत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी अर्णवला खुणावते की तुमचा नाकाचा मास्क वरती करा. तेव्हा तो मास्क पण वरती करतो. तर वल्लरी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. तर दुसरीकडे नम्रता म्हणते की शुभू, अरे पोहे तर एकदम भारीच बनवलेस तू, म्हणजे तू तर अगदी एकदम कॉम्पिटिशनच देऊन टाकलीस. तेव्हा तो म्हणतो की मग माझ्या हातचं कधी खाल्लं नाही आहेस ना, म्हणून तू असं म्हणते. मी एक काम करतो काकू, आपण ना मस्तपैकी मालपोह्याचा बेत करूया एक दिवस आणि ईश्वरीला पण बोलूया, म्हणजे कशी सगळी मजा येईल. नक्कीच बेत करूया. तेव्हा मग ती म्हणते की हो हो चालेल. तेवढ्यातच आकाशचा फोन आलेला असतो. ती आकाश सर म्हणून फोन घ्यायला चाललेलीच असते. तेवढ्यातच आता आकाशचा फोन आल्यामुळे तो फोन घेतो हातात आणि बाजूला होतो आणि म्हणतो की नाही, मी फोन देणार नाही. ती म्हणते की बस हा, आकाश सरांच्या बाबतीत अजिबात मस्करी नको, दे दे मला फोन दे. तेव्हा मग लगेचच काकू म्हणते की मी ना तुमच्या दोघांच्यामध्ये काही बोलणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की देतोस का फोन आता, लवकर दे, काहीतरी अर्जंट असेल. तेव्हा ती फोन घेते. आकाश म्हणतो की अगं किती वेळ नम्रता फोन उचलायला. ती म्हणते की बोला ना, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं यायचं आहे ना तुझ्या कॅन्टीनमध्ये क्लाउडमध्ये, तिकडे आपल्याला इन्स्पेक्शनवाले येणार आहेत ना. तेव्हा ती म्हणते की हो हो आलं माझ्या लक्षात, मी विसरूनच गेले होते. मग तिथून शुभंकर तिला सारखं सारखं चिडवत असतो. त्यामुळे ती त्याला म्हणते की जरा गप्प बसतोस का, किती नाटक करतोस. तेव्हा नम्रता म्हणते की आकाश सर सॉरी, तुम्हाला नाही बोलत आहे मी, इथे ना आमच्याकडे एक इंदोरहून नमुना आला आहे त्याबद्दल बोलते मी. तेव्हा आकाश म्हणतो की कोण, इंदोरी नमुना. ती म्हणते की सर ठीक आहे, मी तुम्हाला भेटून नंतर मग बोलते. त्यावेळेला तो फोन ठेवून देतो आणि मग नम्रता ही त्याच्यावर चिडते आणि म्हणते की हे बघ शुभू, त्या सरांच्या बाबतीत अजिबात माझ्या काहीही कंप्लेंट करायची नाही, कळलं. आणि तुला ना तुझं हे जे काही आहे ना, ती मी संध्याकाळी येऊन तुला बघते. आता मला जरा घाई आहे. आई, मला निघावं लागेल क्लाउड किचनसाठी, कारण इन्स्पेक्शन होणार आहे. तेव्हा मग ती निघते. नम्रता ही तिकडून निघालेली असते. अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही आता खूपच इमोशनल झालेले असतात आणि ईश्वरी आता बाळाला आपल्या हातामध्ये घेते आणि बाळाला हातात घेतल्यानंतर तिला खूपच छान वाटत असतं आणि बाळाला पाहिल्यावर तिला खूपच इमोशनल व्हायला लागतं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे काय करतायत का हे दोघं, काहीच कळायला मार्ग नाही आहे. दोघांमध्ये काहीतरी जरा विचित्रच जाणवून येतं आहे मला. त्यावर अर्णव मग आता ईश्वरीकडून बाळाला घेतो आणि बाळाला पहिल्यांदा जेव्हा तो हातामध्ये घेतो तेव्हा ते दोघंजणही बाळाकडे बघतच राहिलेले असतात आणि बाळ हे अर्णवच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतं, त्या स्टेथोस्कोपला सारखा हात लावून त्याच्याबरोबर खेळायला बघत असतो. अर्णव आता पिल्लूला बघत म्हणतो की हाय हाय, मी कोण आहे माहिती आहे, मी कोण आहे माहिती आहे, असं तो सारखा विचारत असतो. नंतर मग तो म्हणतो की मम्मा. नंतर ईश्वरी त्याच्याकडे डोळे टवकारून बघते. तेव्हा तो म्हणतो की सिस्टर, हिचे डोळे जे आहेत हे हिच्या मम्मासारखे आहेत ना. बघा, हिचे डोळे हे पूर्णपणे तिच्या मम्मावरती गेल्यासारखे आहेत आणि मम्मासारखीच दिसते ही तिच्या, असं म्हणून अर्णव आता त्या डॉक्टरला म्हणजेच सिस्टरला बोलत असतो. आणि हे सगळं अंजली बघत असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रंग असतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की मला कळत नाही आहे, हे डॉक्टर ना मला जरा काहीतरी वेगळेच दिसतात, म्हणजे हे बाळाला चेक करतायत की बाळाशी खेळायला आली आहेत हेच कळत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां, त्याचं काय आहे ना की सरांचं असंच असतं, सर बाळाला हे चेक करता करता त्याच्याशी खेळत असतात, म्हणजे कसं आहे ना, बाळाला असं वाटलंच नाही पाहिजे की बाळाला चेक केलं जाते, बाळाशी खेळतंय कोणीतरी असंच त्याला वाटलं पाहिजे आणि सर त्यासाठीच हे सगळं करतात. आणि बाळ हातात घ्यावं लागतं कारण बाळाचं वजन बघायला लागतं ना, व्यवस्थित आहे का. त्यामुळे बाळाचं वजन बघितलं, ओके आहे सगळं, एकदम परफेक्ट आहे बाळाचं वजन, असं म्हणून अर्णव आता वल्लरीला आणि अंजलीला सांगत असतो. वल्लरीला मात्र बाळ हे सगळं बघताना विचित्रच वाटत असतं. ती म्हणते की सर किती सुंदर आहे ना आपलं बाळ. तेव्हा मग अंजली म्हणते की आपलं बाळ, ते माझं बाळ आहे, तुम्ही त्या बाळाला आपलं बाळ कसं म्हणालात.
तेव्हा अंजली म्हणते की मला कळलं नाही, तुमचं हे वागणंच जरा विचित्र आहे. ईश्वरी म्हणते की हो, त्याचं काय आहे ना, की ह्या हॉस्पिटलमधली सगळी बाळं ही आमची असतात म्हणून आम्ही असं म्हणालो. चला आम्ही निघतो. दोघंही आता जास्त काही व्हायच्या आत निघत असतात. तेवढ्यात जोगळेकर या समोर येतात आणि म्हणतात की एक मिनिट, तुम्ही दोघंजणी कोण आहात? तेव्हा आता ती म्हणत असते की मॅम, हे दोघंजणही म्हणाले तुम्ही तर घरी गेला होतात, मग इथे कसं काय आलात? तेव्हा मॅडम म्हणते की हो, मी इथेच तर होते, मी कुठे गेले होते? आता लगेचच अर्णव काहीतरी हसत खेळत त्यांना खुणावत असतो आणि म्हणतो की मॅम जा, आमचं चेक करून झालेलं आहे बाळाला, आम्ही आता दुसऱ्या बाळाला चेक करण्यासाठी जातो, तुम्ही आतमध्ये जा. असं म्हणून आता मॅडम देखील आतमध्ये येतात आणि त्यांनाही काही कळत नाही की नेमकं आतमध्ये कोण आलं होतं. आता मॅडम येते आणि बाळाला चेक करत असते. वल्लरी विचार करते की मला ना हे दोघंजणं काहीतरी गडबड वाटत होते, काहीतरी नक्की कुठेतरी पाणी मुरते. ईश्वरी अर्णव पळत पळत आता बाहेर येतात आणि ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की अर्णव सर, फायनली आपल्याला हवं होतं ते झालं. फायनली आपल्याला असं असं बाळाला आपल्याला बघता आलं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, खरंच खूप मजा आली मला बाळाला पहिल्यांदा हातात घेऊन. तुम्हाला काय सांगू, खूपच आनंद झाला आहे मला. आता दोघंही एकमेकांना मिठी मारतात. ईश्वरी म्हणते की सर, मला ना इतकं भारी वाटत होतं ना, आणि बघितलं बाळ आपल्याकडे किती आनंदाने बघत होतं ते. खरंच त्यालाही खूप आनंद होत होता आपल्याला बघताना. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला माहिती आहे का, बाळ हे माझ्याकडेही बघत होतं आणि तेव्हा मी त्याला जेव्हा बाळाला म्हणालो की मी त्याचा मामा आहे, तेव्हा ते किती आनंदाने माझ्याकडे बघत होतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, मला ना बाळाचे हार्टबीट चेक करताना खूपच भारी वाटत होतं. मग अर्णवला ईश्वरी म्हणते की सर, काय झालं तुम्ही असे बघताय? ईश्वरी म्हणते की माझ्या ना छातीमध्ये अगदी धडधडायला लागतंय. काय सांगू, हा तर खूपच एक्सपिरियन्स भारी होता. अर्णव म्हणतो की हो, मी एखाद्या लहान बाळाला पहिल्यांदाच हातात घेतलं आहे ना, म्हणून मला काहीतरी वेगळंच वाटत होतं त्या मोमेंटला. आता अर्णव स्टेथोस्कोप घेतो आणि ईश्वरी म्हणते की माझ्या छातीत धडधडायला लागले, त्यामुळे तो तिच्या छातीला स्टेथोस्कोप लावून चेक करत असतो. ईश्वरी आता गालातच हसत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय झालंय? तेव्हा ती ईश्वरी म्हणते की काय झालंय, तुम्हाला काय वाटतंय? तेव्हा अर्णव म्हणतो की तुझ्या छातीत तर खूप धडधडतंय, हे काही नॉर्मल नाही आहे. ईश्वरी आता अर्णवच्या छातीला स्टेथोस्कोप लावून चेक करत असते. तो म्हणतो की काय झालंय मिस इंदोर, अशी शांत का बसली आहेस तू? तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, अहो मी तुमच्या छातीला स्टेथोस्कोप लावून बघते, पण काही ऐकायलाच येत नाही आहे. तो म्हणतो की हाऊ इट इज पॉसिबल? तेव्हा ती म्हणते की बरोबर ना, हार्टच्या जागी जर पत्थर असेल तर कसं ऐकायला येईल मला हार्टबीट्स? तेव्हा अर्णव म्हणतो की सो फनी, चल काय पण बोलू नकोस. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, असं काही नाही आहे, तुम्ही जसं म्हणताय ना त्याच्यामुळे खूप आनंद झाला आहे. मी काय म्हणते अर्णव सर, तसंही आता ताईला डिस्चार्जच देणार असतील ना, मग आपण एक काम करूया, आपण ना ताईची रूम मस्तपैकी डेकोरेट करूया. ताई आल्यानंतर ना बाळाला आणि ताईला पण एकदम बढिया वाटून गेलं पाहिजे. तेवढ्यातच वल्लरी बाहेर आलेली असते आणि त्या दोघांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. तेव्हा वल्लरी ही नाक फुगवते आणि म्हणते की अच्छा, मला वाटलंच होतं की सिस्टर आणि डॉक्टरची जोडी ना काहीतरी गडबड नक्की आहे आणि म्हणूनच हे सगळं होते. त्यानंतर ईश्वरी म्हणते की सर चला, आपल्याला निघायला हवं, सगळं बघायला हवं. तेवढ्यातच आता डॉक्टर ह्या बाजूने जात असतात आणि तेवढ्यातच तिथली जी कुंडी असते दरवाजाच्या बाहेरची, ती कुंडी पडते. ईश्वरी म्हणते की ही कुंडी आता तर इथे व्यवस्थित होती आम्ही येताना, मग ही कोण पाडून गेलं? म्हणजे इथे कोणीतरी आमचं बोलणं ऐकून गेलं आहे की काय? ईश्वरी आता त्या दरवाजाजवळ येऊन ऐकत असते, परंतु तिथे कोणीही नसतं. तेव्हा ती म्हणते की काहीतरी गडबड आहे. अर्णव आता तिला खुणावतो की चल मिस इंदोर, आपल्याला कोणीतरी बघायच्या आत आपण इथून निघूया. पण त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही बघतात तर तिथे कोणीतरी ऐकलंय आपलं असं ईश्वरीला वाटत असतं आणि मग ईश्वरी ही तिथून पटकन बाजूला व्हायला बघत असते. अर्णव तिला पटकन खुणावतो की चल ताई, ही आतमध्ये घरी येण्याच्या आत आपल्याला सगळं काही डेकोरेशन करायचं आहे. तेव्हा ते दोघंजणी तिथून निघतात. आता ताईकडे भेटण्यासाठी सगळेजण आलेले असतात. पिल्लूला आकाश म्हणत असतो की बाबू, कशी आहेस तू? मी परत आलोय बघ तुझा आकाश मामा. तर बाळ त्यांच्याकडे बघतच असतं. नंतर आजी म्हणत असते की खरंच खूपच छान वाटते बाळ, मला तर इतकी सुंदर दिसते ना ती. कशी दिसतीये, आता हळूहळू तिचा चेहरा देखील बदलेल. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, तिचा चेहरा बदलणारच आहे. तेव्हा आजी म्हणते की डोळे ना अगदी माझ्या अंजूसारखे दिसत आहेत. त्यावर मग ती म्हणते की हो आजी, डोळे असू दे माझ्यासारखे, परंतु बाकीचा चेहरा आणि नाक ना मला राजेशसारखं दिसतंय. आणि मला तर वाटतंय की नुसतं नाकच कशाला, तिने संपूर्णपणे राजेशसारखी दिसली ना तरीही चालणार आहे मला. राजेशसारखं मन असायला हवं हिचं, खूप मोठं.
आणि राजेशसारखी मनाची श्रीमंती असली पाहिजे. त्याचप्रमाणे राजेश जसे डॅशिंग आहेत, जसे हुशार धडाकेबाज आहेत ना, तसेच हिने झाले पाहिजे असे वाटते मला. आणि राजेशचे सगळे गुण घेतले पाहिजेत. कितीही काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीला सामना करण्यासारखे, प्रत्येकाला गरीबाला गोरगरिबाला साथ देण्यासारखा हिचा स्वभाव झाला पाहिजे असं वाटतं. तेव्हा अंजली ही असं म्हटल्याबरोबर मामा म्हणतो, अंजली तुला काही वाटू दे, परंतु आम्हाला ना संपूर्णपणे ही तुझ्यासारखीच असली पाहिजे असं वाटतं. या बाळाने तुझ्यासारखंच सगळं काही चेहरा आणि रूप स्वभाव घ्यावा असं वाटतं. कारण की आम्हाला जर तू ही तुझ्यासारखी असली ना तर तुझं बालपणच परत आल्यासारखं वाटेल. किती छान वाटायचीस तू लहानपणी. तेव्हा मग आजी म्हणते की हो ना, अगदी बरोबर बोलतोय. अरे अवी, आठवते ना तुला लहानपणी किती नाजूक होती आपली अंजली, अशीच गोड गोड होती. आणि सगळेजण अगदी म्हणायचे की खरंच सात्विकाची मुलगी ना अगदी बाहुलीसारखी दिसते, खूपच छान. तेव्हा मामा म्हणतो की हो बरोबर. त्यावर अंजली म्हणते की मामा तू इनडायरेक्टली कशाला बोलतोयस, तुला बोलायचं आहे तर तू सरळ बोलून टाक ना की तुला माझी मुलगी ही राजेशसारखी झालेली नको आहे. तेव्हा सगळेजण गप्प बसतात. तर अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही निघालेले असतात. ईश्वरी आता गाडीने निघालेली असताना म्हणते की अर्णव सर जरा इथे बाजूला थांबवा ना. तेव्हा तो विचारतो कशासाठी. ईश्वरी म्हणते की असं काय करताय, इथे बघा बर्फाचा गोळेवाला आहे आणि मला गोळा खायची इच्छा झालेली आहे. तेव्हा तो म्हणतो मी सिंदूर तुझं ना एखाद्या लहान मुलीसारखंच असतं. प्रत्येक वेळेला तुला काही ना काही खायचंच असतं. कधी चाट खायचं असतं, कधी असं गोळा खायचा असतो, तर कधी चायनीज खायचं असतं. खरंच लहान मुलासारखं वागते तू. ईश्वरी म्हणते की हो मग ही मला ट्रीट हवी आहे. तो विचारतो कोणती ट्रीट. ती म्हणते की हो मगाशी विसरलात का तुम्ही हॉस्पिटलमध्ये माझ्यामुळे तुम्हाला बाळाला भेटता आलं हो ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबर. ती म्हणते की आपण बाळाला कोणामुळे भेटलो. तो म्हणतो तुझ्यामुळे. ईश्वरी म्हणते की बाळाला हातात कोणामुळे घेता आलं. तेव्हा तो म्हणतो की तुझ्यामुळे. ईश्वरी म्हणते की सर मग इतकं सगळं माझ्यामुळे झालं आहे तर मला एक ट्रीट तर बनते ना तुमच्याकडून, त्यामुळे मला ट्रीट हवी आहे. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे, तुझी बडबड बंद करतो आणि ही ट्रीट मी आता तुला देतो. ईश्वरी त्याला गाडीच्या बाहेर काढते आणि म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे असं आपल्याबरोबर गरम वातावरण असेल आणि आपला असं गरम डोक्याचा माणूस आपल्याबरोबर असला ना की बर्फाचा गोळा खावाच लागतो. अर्णव तिला म्हणतो की अच्छा म्हणजे मी गरम दिमागचा आहे तर. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला ना सर. तेव्हा अर्णव आता म्हणतो की चल माग तुला काय हवं आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की भैया दो काला खट्टा. अर्णव म्हणतो की माझ्यासाठी कशाला. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर त्या दिवशी तुम्ही खाल्लं होतं, तुम्हालाही भारी वाटलं होतं ना ते सगळं. तेव्हा मग ती म्हणते की अर्णव सर ठीक आहे काला खट्टा खायचा आहे मला. तो म्हणतो की मग मला काय सांगते त्या भैयाला सांग ना. तेव्हा ती म्हणते की नाही आता हा काला खट्टा ना तुम्ही तयार करायचा आहे स्वतःच्या हाताने. ट्रीट कोण तुम्ही देणार आहात ना, मग तुमच्याच हाताने तयार केला गेला पाहिजे. तेव्हा लगेचच तो भैया म्हणतो की ओ साहाब जाने दो ना, म्हणजे तुम्ही यांच्याकडे इतकं लक्ष देऊ नका. त्या जे काही म्हणतात ते ऐका, नाहीतर ना तुम्हाला घरात जेवायला देखील मिळणार नाही. आता हे ऐकल्यानंतर लगेचच अर्णव विचारतो की मला सांग तुझं लग्न झालं आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की नाही साहेब नाही झालं. मग तो म्हणतो की मग लग्न झाल्यासारखं काय बोलतोयस, चल हो बाजूला. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. अर्णव आता गोळा तयार करण्यासाठी उभा झालेला असतो, ते फक्त आणि फक्त ईश्वरीसाठी. तेव्हा जसा तो भैया सांगत असतो त्याप्रमाणे तो बर्फाचा गोळा बनवत असतो. एक ग्लास घेतो आणि त्या ग्लासमध्ये आता जो बर्फाचा बारीक चुरा करायचा असतो त्या लोखंडाच्या मशीनमध्ये बर्फ असतं आणि ते आता गोल 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 अर्णव जोर लावून फिरवायला लागतं, जेणेकरून त्यातला सगळा बर्फ हा ग्लासामध्ये उतरावा आणि त्यानंतर त्या ग्लासावरतीच कालाकट्टा फ्लेवरचं सगळं काही टाकून सिरप टाकून तो फ्लेवर तयार होत असतो. ईश्वरी अर्णव हे सगळं बघता आनंदाने बघत असतात. नंतर मग आजी म्हणत असते की अगं मला खरंच कळत नाही आहे हे सगळं तू काय इतका विचार करते. अंजू अगं इतका विचार करू नये, सगळं आनंदाने राहिलं पाहिजे ना बाळपण आणि तू पण. तेव्हा ती म्हणते की नाही मामी हे सगळं दिसून येतं ना की चानन बुजून आहे म्हणूनच मला याचं सगळ्याचं वाईट वाटतं. अंजली गप्प बसलेली असते. मामा मात्र चिडून निघून जातो आणि आकाशला पण फोन येतो म्हणून तो जातो. तेव्हा वल्लरी म्हणते की तुला त्या नम्रताचा फोन असेल म्हणून जायचं असेल ना. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ आकाश तुला स्पेशली माझ्यासाठी थांबायचं नसेल तर नको थांबू. त्या नम्रताचा फोन येतोय तो तू घेऊ शकतो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही राहू दे फोन, मी करेन नंतर, मी इथे बसतो. तेव्हा मामी म्हणते की जर अनायसे इथे थांबतच आहेस तर तुला डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन देते, जरा जा आणि औषध घेऊन ये. तेव्हा आजी मात्र अंजलीजवळच बसून असते. ती म्हणते की हे बघ असं काहीही करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा मग ती म्हणते की मला कळतंय ना मामी सगळं होणार आहे व्यवस्थित, परंतु आताचं जे फायनल काही टाईम राहिला आहे ना त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटते.
तेव्हा मग आता मामी ही तिला म्हणत असते की तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तर आजी म्हणते की हे बघ अंजू, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही आहे, तुला वाटेल बरं. मग आता मामी तेवढ्यातच म्हणते की मनातल्या मनात ही कधी जाणार आहेत सगळे, त्या बहिणी भावांमध्ये फूट पाडण्याचं काम माझं राहूनच गेलं. तेवढ्यातच आता सिस्टर येते आणि म्हणते की चला अंजली मॅडम, मला डॉक्टरने सांगितलं आहे की तुम्हाला थोडं चालायचं आहे, त्यामुळे तुम्ही इथल्या इथे माझ्या मदतीने फेऱ्या मारा. अंजली म्हणते की मला येतं आहे चालायला, मी जाऊ शकते. परंतु सिस्टर म्हणते की नाही, तुमचं सिझर जरा कॉम्प्लिकेटेड होतं, त्यामुळे तुम्ही प्लीज एकट्या जाऊ नका. सिस्टर आणि अंजली दोघंजणही वॉकसाठी हळूहळू जातात आणि वल्लरी म्हणते की शिट, माझ्या हातात जो चान्स होता तो निघून गेला. या दोघींनाही जे काही करायचं होतं ते राहूनच गेलं. या ईश्वरीचा जो खोटेपणा आहे तो मला सगळ्यांसमोर आणायचा होता, तो राहिलाच, असं म्हणून ती वैतागत असते. नंतर आता अर्णवला ज्याप्रमाणे तो बर्फाचा गोळेवाला सांगत असतो त्याप्रमाणे तो गोळा तयार करत असतो. आता बर्फ हा जोरजोरात त्या काचेच्या यंत्रामधून फिरवून तो ग्लासमध्ये टाकत असतो आणि मग ईश्वरी म्हणते की वा सर, खरंच भारी. नंतर मग गोळेवाला त्याला एक काठी देतो आणि म्हणतो की ही काठी ना या गोळ्यामध्ये अशी मधून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो पकडता येईल असं. तेव्हा मग लगेचच तो त्या गोळ्याला आतमध्ये ठेवतो आणि नंतर मग त्याच्यावरून तो कालाखट्टा फ्लेवरचं सिरप असतं ते टाकत असतो. तेव्हा तो भैया सांगतो की साहेब, असं ह्याच्यातून आतमध्ये टाका. तेव्हा मग अर्णव ते भरभरून अगदी घालतो आणि मग अर्णवला तो म्हणतो की तुम्ही आता हे असं बाहेर काढा हाताने काठीला धरून. तेव्हा ईश्वरीकडे तो ते कालाखट्टाचं आईस्क्रीम देतो ग्लासमध्ये आणि म्हणतो की मिस इंदोर, हे तुझ्यासाठी. तू आज जे काही केलं आहेस ना ते खरंच खूपच छान होतं माझ्यासाठी, त्यामुळे हे घे तुझ्यासाठी हे आईस्क्रीम, असं म्हणून तो तिला ते देत असतो. आणि ईश्वरी कालाखट्ट्याचा मस्तपैकी मजा घेत ते खात असते. तेव्हा अर्णवला म्हणते की सर, एकदम बढिया, बर्फाच्या गोळ्यावाल्यापेक्षा पण एकदम बढिया बनवलं आहे तुम्ही. मग अर्णव म्हणतो की हां का, ठीक आहे. मग ईश्वरी म्हणते की सर, माझ्याकडे ना एक उत्तम आयडिया आहे, आपण एक काम करूया, आपण मस्तपैकी बर्फाच्या गोळ्याची गाडी टाकूया का या उन्हाळ्यामध्ये. तेव्हा तो म्हणतो की ओके चालेल ना, मी असं बर्फ हे गोल 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 मशीन फिरवतो, तू त्याच्यामध्ये असा कालाखट्टा फ्लेवर टाकून देत जा आणि काय ना आपण आपलं सात्विक फॅशन आणि बिझनेस बंदच करून टाकूया. तेव्हा ईश्वरी आता हसायला लागते आणि म्हणते की नाही सर, मी तर मजाक करत होती फक्त. ती पुन्हा गोळा खायला लागते आणि अर्णवला म्हणते की सर, तुम्ही पण बघा ना हा बर्फाचा गोळा कसा लागत आहे. तेव्हा मग अर्णव नको नको म्हणत असताना ती म्हणते एकदा ट्राय तर करून बघा. मग तो बर्फाचा गोळा घेतो आणि ईश्वरी त्याला खायला देते. तेव्हा तो आणि ती दोघंजणही तो बर्फाचा गोळा एकदम एन्जॉय करत असतात आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला आवडला ना. तेव्हा ती म्हणते की हो आणि तोही म्हणतो की हो, एकदम मस्त बनवला आहे मी गोळा. आणि दोघंजणही अगदी आनंदाने करत असतात. ईश्वरी म्हणते की सर, काय झालं, का हसताय तुम्ही गालामध्ये. तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोर, मला ना राहून राहून तो क्षण आठवतो ज्या वेळेला मी ताईच्या बाळाला हातात घेतलं आणि मला त्याच्यात एकदम स्पेशल काय होतं माहिती आहे, कुठल्या तरी लहान बाळाला मी असं हातात घेतलं आणि बाळ हातात घेतल्यानंतर ना मला असं रिस्पॉन्सिबल झाल्यासारखं वाटतं. खरंच खूप छान वाटलं लहान बाळाला हातात घेऊन. ईश्वरी म्हणते की हो सर, मलाही ना लहान बाळं खरंच खूप आवडतात. तेव्हा अर्णव म्हणतो की हो खरंच का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आपलं लहान बाळ झालं ना की मग, असं बोलून ती तिथल्या तिथे थांबते. आता त्या दोघांचं कन्व्हर्सेशन तिथेच थांबतं. अर्णव आता काहीच पुढे बोलत नाही आणि ईश्वरी गालातल्या गालात हसत असते. अर्णव म्हणतो मी सिंदूर, ते सगळं ठीक आहे, परंतु आपल्याला लवकरात लवकर त्या धुमाळाचा शोध लावला पाहिजे. तो धुमाळ नक्की कुठे आहे त्याचा शोध घेतल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही. मग त्यानंतर अर्णव म्हणतो की ठीक आहे मी सिंदूर, तू गोळा संपव, तोपर्यंत मी गाडी काढायला जातो. तो बाजूला गेल्यानंतर ईश्वरी आता मनातल्या मनात म्हणत असते की मला माहिती आहे, सरांना जोपर्यंत माझी आई निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत सर आमचं नातं पुढे नेणार नाही. ठीक आहे, मी पण या नात्याची घाई करणार नाही. जोपर्यंत आई निर्दोष आहे तोपर्यंत मी काहीही त्यांना बोलणार नाही. नंतर आता पुढच्या भागामध्ये अंजली बाळाला घेऊन राकेशकडे आलेली असते. राकेश आता बसलेला असतो, उठून तोही शुद्धीवर असतो. अंजली म्हणते की काय हो, बघितलं का आपलं बाळ कसे दिसते, ती नाक वगैरे सगळं तुमच्यावर गेले, बघा तिला जरा, असं म्हणून तो आता बाळाला बघत असतो आणि अंजली म्हणते की घ्या ना आपल्या बाळाला घ्या. तेव्हा राकेश तिच्याकडे अगदी तिराहित नजरेने बघत म्हणतो की कोण आहात तुम्ही आणि हे कोणाचं बाळ आहे, तुम्ही माझ्या हातामध्ये का देताय. तेव्हा हे ऐकल्यानंतर अंजलीचा चेहराच अगदी पळून जातो, कारण की आपल्या स्वतःच्या बाळाला ओळखायलाच राकेशने नकार दिलेला असतो. मग नंतर मग सगळ्यांना तो बोलतो की तुम्ही कोण आहात सगळे, प्लीज बाजूला व्हा. आता राकेश त्याच्या डोक्याला जे काही बँडेज केलेलं असतं, जे प्लास्टर केलेलं असतं ते सगळं काही काढतो. त्याच्या डोक्यावरचे केसही काढलेले असतात
आणि डोक्याची सर्जरी त्याच्या झालेली असते. तेवढ्यातच आता सगळेजण त्याच्या समोर उभे असतात. सगळे विचारतात की काय झाले राकेश, परंतु कोणीही आवाज द्यायला तयार नसतो. अर्णव त्याला आवाज देतो की राकेश. तेव्हा राकेश म्हणतो की कोण राकेश, मी कोणीही राकेश वगैरेला ओळखत नाही आणि तुम्ही सगळेजण आहात तरी कोण. तेव्हा मात्र इथे जबरदस्त आता मालिकेत ट्विस्ट आलेला आहे. पुढे काय घडतं पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.